नाशिकमधील धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आलाय। पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बळजबरीनं तरुणीला दारू पाजून सिगरेट पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले। संशयित आरोपी तंजीर इनामदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक छळाचं प्रकरण ताजं असताना आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका तरुणीला बळजबरीनं दारू आणि सिगरेट पाजून अत्याचार करण्यात आलाय। तसंच तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही आरोपीवर करण्यात आलाय। या प्रकरणात संशयित आरोपी तंजीर इनामदारला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संशयित आरोपी तंजीर इनामदारनं पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अनेक ठिकाणी नेलं। तिथे तिला बळजबरीनं दारू आणि सिगरेट पिण्यास भाग पाडलं। पीडिता शुद्धीमध्ये नसताना वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपीनं पीडितेच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा हा बळजबरीनं काढला। पीडितेला गजवाय हिंदचं पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी दबाव टाकला। पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लॉजवर नेलं। संशयित तंजीर इनामदारनं अशाच पद्धतीनं शहरातील आणखीन काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं शोषण केल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय।